महिला अत्याचारांमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावरती असल्याची कबुली मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेमध्ये नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोनं जी लेखी उत्तरामध्ये आकडेवारी दिली ती मांडलेली आहे। सन 2024च्या तुलनेमध्ये सन 2025 मध्ये बालकांवरच्या अत्याचारांमध्ये तब्बल 282 ने वाढ झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। आम्ही आता निर्णय करतो चांगले अधिकारी हे ANTF मध्ये गेले पाहिजेत। याकरता त्यांना स्पेशल पे किंवा वन स्टेप अहेड अशा पद्धतीने जो त्या ठिकाणी काम करेल त्याला आम्ही ते डेझिग्नेशन देणार आहोत आणि त्यासोबत इथे जो 3 वर्ष काम करेल त्याला चॉईस पोस्टिंग अशा पद्धतीचीही आम्ही योजना तयार करतो आहोत, जेणेकरून चांगले अधिकारी म्हणजे काय झालंय की आपल्याकडे आतापर्यंत ANTF किंवा जो काही नार्कोटिक्स ब्युरो होता, दुर्दैवाने त्याची अवस्था अशी होती की कोणाला डंप करायचं असेल तर त्याला तिथे आपण टाकून द्यायचो। आता ही लढाई ही बिनीच्या शिलेदारांनी लढावी लागेल। बेस्ट ऑफिसर्स आपल्याला त्यात उतरवावे लागतील आणि म्हणून बेस्ट ऑफिसरला इन्सेंटिव्ह देण्याकरता आपण त्याही संदर्भातली जी काही व्यवस्था आहे ती करतोय। आपण जे सांगितलं त्याची मी नोंद नक्की घेतो, मी रोज ब्रीफिंग घेतोच, पण 20 मिनिटं स्पेशली मी नार्कोटिक्सच्या संदर्भातलं ब्रीफिंग रोज घेईन। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।